नमस्कार, मी ज्योती दीनानाथ चव्हाण. आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे. वेगळी म्हणजे काय, आपल्या नेहमीच्याच खाण्यामधली आहे ती. साबुदाणा आणि वरीचे तांदूळ, मूग, बटाटा हे असे मिक्स याचे मी वडे तुम्हाला दाखवणार आहे. साबुदाणा नुसतं काही वेळा आपण नुसत्या साबुदाण्याचेच वडे करतो, बटाटे आणि हे टाकून. तर तसे न करता आज मी त्याच्यामध्ये वरीचे तांदूळ, मूग, बटाटा हे घेतलेलं आहे. तर प्रथम आपण आता सामुग्रीकडे लक्ष देऊया. हे आहे वरी साबुदाणा भिजवलेला, हे आहेत वरीचे तांदूळ शिजवून घेतलेत. वरीचे तांदूळ आणि मूग हे मी शिजवून घेतलेले आहेत. बटाटा उकडून घेतलेला आहे आणि हे ह्या मिरच्या आहेत आणि हे आहे जिरं, साखर आणि मीठ. तर हे प्रथम आपण सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून देणार आहोत आणि नंतर मग त्याचे छोटे छोटे वडे करून आपण फ्राय करणार आहोत. सर्वप्रथम मी ह्याच्यामध्ये साबुदाणे घालते भिजलेले. थोडे थोडे करून ग्राइंड करून घ्यायचे हां, कारण एकदम काही मिक्सरमध्ये होणार नाही आहे ते. नंतर हे मी जो वरीचा भात आणि मूग शिजवलेलं आहे ते मी ह्याच्यात टाकते. नंतर हा बटाटा टाकते, मिरच्या टाकते मी त्याच्यामध्ये. जिरं टाकायचं आपण थोडंसं. मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचे आपण त्याच्यामध्ये. तसेच साखर सुद्धा आपण आपल्या चवीप्रमाणेच टाकायची. आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. नंतर आपण हा काढून असे व्यवस्थित सगळे करून मिक्स करून घ्यायचे. मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलंय. त्याच्यामध्ये आता मी आपल्या आवडीप्रमाणे आपण दाण्याचा कूट टाकायचा आहे. दाण्याचा कूट टाकलेला आहे मी. आता ते थोडासा हात ओला करून व्यवस्थित ते चांगलं मळून घ्यायचं. आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याचे गोळे करून वडे तयार करून घेऊया. थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे, कारण का ते हाताला चिकटू नये म्हणून. खायला इतके टेस्टी लागतात, पण ते क्रिस्पी तळायचे आहेत आपल्याला, थोडे कुरकुरीत असे. गॅसवर ठेवूया. आता गॅस चालू करते आणि त्या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यावर आपण हे तळून घ्यायचे. आपलं टाकलेलं आहे त्याच्यात आपण आता हे वडे सोडून फ्राय करायचे. आणि फ्राय करते वेळी गॅस थोडा मंद ठेवायचा आहे. मंद तव्यावर ते फ्राय करून घ्यायचे. आता आपले हे ऑलमोस्ट सगळे व्यवस्थित फ्राय कलर आलेला आहे त्याला. आता आपण हे काढून घ्यायचे. हे आपला मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहे. फुगल्यात पण बघा किती छान फुगले. आज आपली ही गुरुवार स्पेशल रेसिपी तयार झालेली आहे. ही आपण हे वडे आपण दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा आपण हे खाऊ शकतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.